बोललेला शब्द पाळला. हा सांगत होते 2-1. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खोपोली शहरात प्रभाग 11 हा कुलदीपक शेंडे यांच्यासाठी मोठा लकी ठरला. लकी एक टर्निंग पॉईंट ठरलेला तर हा वार्ड प्रभाग आहे. या ठिकाणून भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा विजय झालेला आहे. एक दिग्गज नेते आहेत यशवंत शेठ साबळे, यांचे चिरंजीव विक्रम साबळे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्या शेख ताई आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. मोहसिन शेख यांच्या पत्नी या ह्या दोन्ही निवडून आल्या आहेत. आणि कुलदीपक शेंडे यांना मोठं मताधिक्य दिले. मोठं असे छोटूक मोटूक नाही, चांगलं मताधिक्य दिले यशवंत शेठ साबळे यांनी. अनेकांना शंका कुशंका होत्या, अनेकांनी बऱ्याच गोष्टींच्या नजरा होत्या, परंतु अतिशय प्रामाणिकपणे काम यशवंत शेठ यांचं मतदान झाल्यानंतर उघड झालेलं आहे. आपण युतीचा धर्म पाळला आणि जे शिवसैनिकांनी इतकं लीड दिलं नाही तितकं मताधिक्य यशवंत शेठ साबळे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने कुलदीपक शेंडे यांच्या हे दान त्यांच्या पात्रामध्ये टाकलेलं आहे. आणि तोच मोठा लीड कुलदीपक शेंडे यांच्या विजयामध्ये जे काय आज आपल्याला 1100च्या पुढची फिगर दिसते त्याच्यामध्ये तो लीड आहे. यशवंत शेठ साबळे यांनी विधानसभेला देखील आमदारांचं मोठं काम केलं होतं. आम्ही मांडलं होतं, मी त्यावेळी व्हिडिओ केला होता. यशवंत शेठ साबळे ही एक मोठी ताकद आहे. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी, त्यांच्याकडे एक स्किल आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे मॅनेज करण्याची यंत्रणा आहे. राजकारणातला जादूगार जरी ह्या माणसाला म्हटलं तरी चालेल. परंतु यशवंत साबळे यांनी यांचे चिरंजीव होते. आता यांचे विक्रम साबळे हा चिरंजीव अतिशय विनम्र नम्र असा हा मुलगा आहे. आज तो नगरसेवक झाला. परंतु यशवंत साबळे यांनी जे काही युतीचा तो धर्म पाळलेला आहे आणि कुलदीपक शेंडे यांना ज्या प्रकारे मदत केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. विधानसभेला आमदारांना ह्याच यशवंत शेठ साबळे यांनी मोठी मदत केली होती. मी मोठा माझा व्हिडिओ तो शहरातल्या विविध भागांमध्ये यशवंत शेठ साबळे यांचे जे काय संबंध आहेत, जी काय लोक आहेत, जी काय कनेक्टेड लोक आहेत, या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम यशवंत शेठ साबळे यांनी केलं होतं. सगळ्या क्षेत्रातल्या कामगार, सगळ्या क्षेत्रातल्या व्यापारी, उद्योजक सगळ्यांनी एकत्र करण्याचं काम केलं. आणि आमदारांचं मोठं काम यशवंत शेठ साबळे यांनी केलं होतं. त्याच धर्तीवर त्यांनी आता काम केलं, त्यांच्या प्रभागापुरतं काम केलं, परंतु त्यांनी करून दाखवलं. तो माणूस आता माझा त्यांच्याशी एक मैत्रीचा संबंध आहे. मी सातत्याने त्यांना भेटत असतो, बोलत असतो. त्याने मला ठोकून सांगितलं होतं की पाटील साहेब ह्या गोष्टी मी करणार कुलदीपक शेंडेंसाठी आणि तुम्हाला दिसेल. आणि त्यांनी दाखवलं. त्यांच्यासोबत एक टीम काम करते. त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. निकालाच्या अगोदर यशवंत शेठ साबळे यांचा जो महाराजा मंगल कार्यालय आहे त्याच्या बाहेर भारतीय जनता पार्टीचा मोठा बोर्ड लागलाय. तुम्ही हायवेने फिरताना बघा. निकालाच्या अगोदर काय कॉन्फिडन्स, मोठा भारतीय जनता पार्टी कार्यालय, मोठा बोर्ड लागला. आणि हा माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये आला. अविनाश तावडे यांच्यासोबत होते. आणि अविनाश तावडे हा अतिशय राजकारणाला हुशार चेहरा आहे. आणि ह्या दोघांची मैत्री आहे यशवंत शेठ साबळे यांना, ह्या दोघांची. आणि हे दोघांचा जो पक्षप्रवेश झाला, अविनाश तावडे आणि यशवंत शेठ साबळे, त्यावेळेस बरीच गणितं फिरली गेली. आणि खोपोलीमधलं भारतीय जनता पार्टीला एक वेगळी ऊर्जा मिळाली, ताकद मिळाली. लाईमलाईटमध्ये भाजप आली, लाईमलाईटमध्ये जी अशी दबली होती. परंतु यशवंत शेठ साबळे यांच्या पक्षप्रवेशाने तो बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणून म्हटलं की यशवंत साबळे ह्याच्याकडे शहराच्या डेव्हलपमेंटचा एक वेगळा ब्ल्यूप्रिंट आहे, प्लान आहे. आणि करिश्मॅटिक चेहरा आहे. असा
तो जितके त्यांची उंची आहे, जितकं त्यांचं वजन आहे, तितका ताकदवान तो नेता आहे, तितका ताकदवान नेता आहे. मानलं पाहिजे. आणि काही लोकांचं कौतुक केलं पाहिजे. काही लोक त्यातला एक यशवंत साबळे, जे बोलतो ते करतो आणि शब्द दिला पाळणार, असा हा चेहरा आहे. आज भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, ज्यांच्यावर ही जबाबदारी होती, पनवेलचे विद्यमान आमदार म्हणजे थोरवे, माफ करा, पनवेलचे विद्यमान आमदार आणि निवडणूक प्रमुख प्रशांतदादा ठाकूर यांच्यावर ही जबाबदारी होती. त्यांनी देखील यांचे पाठ थोपटले. जे निरीक्षक नेमले होते त्यांनी देखील यांचे पाठ थोपटले की थोड्या जागा लढल्या, परंतु आपल्याला जे काही मार्जिन मिळालंय, जो स्ट्राईक रेट आलाय भाजपचा, तो सक्सेसफुल झाला. आणि यशवंत साबळे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे चिरंजीव तर आता नगरसेवक झालेले आहेत. उद्या काळात ते उपनगराध्यक्ष देखील होऊ शकतात. कारण हा ताकदवार नेता आहे. आणि भाजपला ऊर्जा ह्या माणसामुळे मिळेल, हे कोणी नाकारू शकणार नाही. अशा माणसाला भाजपने देखील बळ द्यावं आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेने देखील, विद्यमान आमदारांनी देखील याची दखल घ्यावी आणि यशवंत साबळे यांच्या बाबतीत जो काय सकारात्मक विचार आमदारांनी उद्याच्या काळात करायला हवा, तो करणं गरजेचं आहे. कारण यशवंत साबळे यांनी तुम्हाला देखील, आमदार साहेब, मोठी मदत केली होती आणि कुलदीपक शेंडे तुम्हाला देखील या माणसाने मोठी मदत केली आहे. यशवंत साबळे असतील, अविनाश तावडे असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, या टीमचं मी मनापासून कौतुक करतो. जे निरीक्षक मंडळी होती, पनवेलचे सुनील गरज असतील किंवा त्यांच्यासोबत अन्य सगळे त्या टीमचं देखील कौतुक करतो. विशेष शुभेच्छा आमदार प्रशांतदादा ठाकूर तुम्हाला देखील देतो आणि सगळ्या विजयी उमेदवारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. बोललेला शब्द पाळणार. सांगत होते 2-1.